नमस्कार, तर स्वागत आहे तुमचे माझ्या या चॅनेलवर। तर आज आपण बघणार आहोत की हे सुंदर फ्लावर कसे बनवायचे आहे। पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन आहात तर खालील सबस्क्राइब बटनला नक्की दाबा। चला तर मग सुरू करूया। सुरुवातीला आपल्याला लागणारे सगळे रंग आधीच घेऊन ठेवा, म्हणजे काम करताना काही थांबाव लागणार नाही। आता एक A4 साइज OHP शीट, ब्रशेस, फॅब्रिक ग्लू आणि एक व्हाईट पेंट मार्कर। हा पेंट मार्कर तुम्हाला कोणत्याही स्टेशनरी शॉप मध्ये भेटू शकतो। आता आपल्याला हवे असेल ते फुलाचे प्रिंट घ्यायचे आहे। त्या प्रिंटवर OHP शीट ठेवायची, मग पांढऱ्या मार्कर पेनने त्या फुलाची बॉर्डर काढायची। अगदी हळू आणि शांतपणे काम करायचे, म्हणजे ते बिघडणार नाही। पांढरा पेंट मार्कर वापरल्यामुळे डिझाईनला शोभा येते आणि ती आकर्षित दिसते। यामुळे काम स्वच्छ आणि अधिक सुंदर दिसते। मी या ठिकाणी आता 2 फुलं करून दाखवणार आहे। व्हाईट पेंट मार्कर वापरल्यामुळे काम खूप सोपं आणि सहज झाले आहे। तो वापरून आपण विविध प्रकारच्या नवीन रंगीबिरंगी पॅचेस तयार करू शकतो। हे पॅचेस दिसायला खूप सुंदर आणि आकर्षित असतात। एका बाउलमध्ये फॅब्रिक ग्लू आणि थोडे पाणी घालायचे, मग ते छानपणे मिक्स करायचे, म्हणजेच एक छान मिश्रण तयार होईल। हे मिश्रण डिझाईनला मजबूती आणि सुंदर चमक देते। आता हे मिश्रण तयार केल्यावर ते OHP शीटवर नीटपणे लावायचे। आपल्याला आता पानांवर लाईट ग्रीन आणि डार्क ग्रीन शेडिंग करून टाकायची आहे। नंतर त्यावर आणखी एक OHP शीट किंवा ट्रान्सपरंट शीट ठेवायची आणि हलकं दाबून बसवायचे। यानंतर उरलेला रंग काढून घ्यायचा। आणि एक लक्षात ठेवा, ग्लू लावताना ग्लू बॉर्डरच्या बाहेर किंवा बॉर्डरवर येऊ नये, नाहीतर बॉर्डर दिसणार नाही। अशा पद्धतीने मी पानाचे फर्स्ट लेअर तयार केले। या पद्धतीने चित्रात दाखवल्याप्रमाणे किंवा आपल्याला हवे ते कलर भरून फर्स्ट लेअर कंप्लीट करायची। आता आपल्याला फर्स्ट लेअर सारखे फॅब्रिक ग्लू आणि पानाचं मिश्रण करून सेकंड लेअर करायचा। सेकंड लेअर खूप बारीक, आधी थोडा लाल रंग घेतला, त्यात थोडा ब्राऊन कलर मिक्स केले व डार्क शेड तयार करून मी लाल फुलाला शेडिंग करत आहे। त्यामुळे ते फूल अजून आकर्षित दिसत आहे। अशा पद्धतीने मी पूर्ण फुलाला सेकंड लेअर केले व ते सुंदर दिसत आहे। या पद्धतीने तुम्ही हवे असलेले डिझाईन रेडी करू शकता।
कमीत कमी 2 तासानंतर कापायचे. नंतर तर मित्रांनो, माझी रेडी रंगोली तयार झाली आहे. कशी वाटली तुम्हाला माझी रंगोळी? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मी तुम्हाला भेटते पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.